नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. त्यांना सर्व क्षेत्रामधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार. मनमोहन सिंगांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. काँग्रेस मुख्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार. केंद्र सरकारचे देशातील सर्व कार्यक्रम आज रद्द. संपूर्ण देशामध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंग कालवश. मनमोहन सिंग स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान. 90च्या मंदीतून देशाला डबघाईतून वाचवणारे अर्थपंडित म्हणून ख्याती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी घेतलं दर्शन. खरगे आणि राहुल गांधींकडून कुटुंबियांचं सांत्वन. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी मनमोहन सिंग यांचं महत्त्वपूर्ण योगदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्यानं लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी कायम प्रयत्न केले. कुशल अर्थशास्त्री आणि दूरदृष्टी असलेला नेता भारतानं गमावला. पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद. मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली. मी माझा मार्गदर्शक गमावला. लाखो लोकांसाठी डॉक्टर मनमोहन सिंग हे प्रेरणा होते. त्यांच्या नेतृत्वात भारताची सार्वभौमता मजबूत झाली. राहुल गांधींकडून श्रद्धांजली.